ओके. तर कन्सोल लॉग आपल्याला डायरेक्टरी पाहिजे मॅप फोल्डर, त्यात नोडमध्ये set.js फाईल रन करायचे. तर मॅप कसं ओळखायचं, तर त्याच्या अलीकडे मॅप आणि त्यात किती एलिमेंट आहेत ते राऊंड ब्रेसेसमध्ये होतं आणि त्याची जर व्हॅल्यू असेल तर कर्ली ब्रेसेसमध्ये खाली प्रिंट होतं. आता आपल्याला यात सेट या मेथडनं इन्सर्ट करायचे एलिमेंट. तर काय करायचं, बेसिक व्हेरिएबलचं नाव डॉट सेट कर्ली ब्रेसेसमध्ये त्याला एक एलिमेंट इन्सर्ट करायचं असलं की एक असते की आपण डबल कोटमध्ये देणार आहे. ऑब्जेक्टमध्ये हाच डिफरन्स आहे की आपण नॉर्मल ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर डबल कोट देत नाही कीला. व्हॅल्यूला जर स्ट्रिंग असेल तर व्हॅल्यूला फक्त डबल कोट देतो. तसं मॅप या मेथडमध्ये कीला पण डबल कोट द्यायचं असतं आणि व्हॅल्यूला जर स्ट्रिंग असेल तर डबल कोटमध्ये. जर सपोज नंबर असेल तर सिंगल कोट, नंबर असेल तर डायरेक्ट नंबर, कॉमा सेपरेटेड आणि त्याची व्हॅल्यू फॉर इन्फो सिस्टम. मला अजून एक इन्सर्ट करायचं आहे नंबर. तर सेट त्याची की काय आहे तर पिनकोड घेऊ, पिनकोड कॉमा सेपरेटेड. जर त्याची व्हॅल्यू नंबर असेल तर 415106 हा झाला त्याचा इन्सर्शन. आता मी डायरेक्ट प्रिंट करायचं आहे मला अख्खाच्या अख्खा मॅप. तर कन्सोल डॉट लॉग माय मॅप सेव्ह केलं. कन्सोलमध्ये आलो आणि त्या नोड आणि त्या फाईलचं नाव. तर बघा लाईन नंबर 3ला आपण मोकळा मॅप व्हेरिएबल प्रिंट केले आणि लाईन नंबर 8ला 2 सेटनं इन्सर्ट केले की व्हॅल्यू पेअर आणि लाईन नंबर 8ला प्रिंट केलं तर त्याची मॅपचे 2 इन्सर्ट झाले आणि त्याच्या व्हॅल्यूज ॲरो सेपरेटेड भेटतात. झाले सेट मेथड. नेक्स्ट आहे की एक्झिस्ट. जर त्याला एक्झिस्ट करायचं असेल, चेक करायचं असेल तर हॅज म्हणून मेथड आहे, हॅज डॉट जेएस. हॅज डॉट जेएस मतलब लेट कीवर्ड घेतला कीवर्ड स्टूडेंट नावाचा इज इक्वल टू आणि त्यात इन्सर्ट केले सपोज स्टूडेंट डॉट सेट डबल ब्रेसेसमध्ये त्याचं नाव ओंकार असेल. त्याचं स्टुडंट या ह्याच्यात सेट इंटरवल सेट डबल ब्रेसेसमध्ये एज त्याचं असेल सपोज 21 आणि स्टुडंट डॉट सेट सिटी डबल ब्रेसेसमध्ये असेल पुणे. तर हॅज वापरला आपण कन्सोल डॉट लॉग डॉट माझ्या व्हेरिएबलचं नाव डॉट हॅज. मला काय बघायचं त्यात ते एज आहे का, एज कसं टाकणार डबल ब्रेसेसमध्ये आणि हा ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करतो हॅज ही मेथड.
नोड डॉट सेट नाही, हॅज डॉट JS. तर बघू शकता आपण एक मॅप ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यानंतर सेट या मेथडने त्यात 3 ऑब्जेक्ट इन्सर्ट केले की व्हॅल्यू पेअर्सने, आणि 7 नंबरला हॅज ही प्रॉपर्टी वापरून आपण चेक केलं की त्यात एज आहे की नाही. नेक्स्ट आहे की डिलीट डॉट JS. स्टुडंट डॉट डिलीट. कोणती प्रॉपर्टी डिलीट मारायची, मला सपोज नेम मारायचे. तर डिलीट मारायच्या अगोदर आपण एकदा प्रिंट करू आणि डिलीट मारल्यानंतर एकदा प्रिंट करू. स्टुडंट फ्लिकरिंग होते भरपूर स्क्रीनचं. स्टुडंट ओके. तर CLS टर्मिनल जरा वरती घेतो, नोड आणि डिलीट डॉट JS. तर डिलीट करायच्या अगोदर 3 प्रॉपर्टी आपण इन्सर्ट केलेत. एक आहे नेम, एज आणि सिटी. आणि डिलीट आपण केलं, काय केलं तर नेम प्रॉपर्टी आपण डिलीट केली. तर बघा तुम्ही नंतर एज आणि सिटी राहिलं. चौथी प्रॉपर्टी आहे की त्याची get set as delete, right. साइज गेट आणि JS. गेट म्हणजे आपल्याला कॉपी पेस्ट करतो. हा गेट प्रॉपर्टी काय करते की जर एलिमेंट असेल तर ती गेटने प्रिंट करते. कन्सोल डॉट लॉग स्टुडंट डॉट गेट डबल ब्रेसेसमध्ये सिटी असेल तर सिटी त्याची रिटर्न करणार. आणि नोड गेट डॉट JS. तर 7 नंबरच्या लाईनला आपण गेट ह्या प्रॉपर्टीने ॲक्सेस केला सिटीला, तर त्याची व्हॅल्यू झाली की पुणे. जर आपण इथे चुकीचं काय टाकलं, सपोज पिनकोड, तर अनडिफाईंड येतं. अनडिफाईंड म्हणजे काय की ते प्रॉपर्टी त्याला सापडतच नाही. कळलं असेल तर 2 टाईप करा. नेक्स्ट मॅपची प्रॉपर्टी आहे की साइज. डॉट JS. साइज म्हणजे काय, त्याची जी साइज असेल, आपण किती एलिमेंट ॲड केलेत त्याची साइज रिटर्न करता. साइजला
काय ॲक्सेस लागत नाही, कलेक्टिव्हिटी एक फंक्शन नाही. size.js. तर आता माझ्याकडे 3 की व्हॅल्यू पेअर्स आहेत, त्यामुळे त्याने रिटर्न 3 केलं. नेक्स्ट आहे की त्याच्यावरती आपण फॉर ऑफ लूप कसा वापरायचा. फॉर ऑफ लूप मॅपला ज्यावेळेस आपण वापरतो, फॉर ऑफ लूप when iterate मॅप, त्याच्या 2 प्रॉपर्टी असतात, की आणि व्हॅल्यू. फॉर डॉट JS एक व्हेरिएबल घेऊ, स्टुडंटच घेऊ. स्टुडंट इज इक्वल टू डिक्लेअर केलं मी मॅप, आणि त्याच्यात जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू त्यात ज्यावेळेस डिक्लेरेशन आपण करतो अनडिफाईन डिक्लेरेशन, त्यावेळेस आपल्याला मल्टिपल जर व्हॅल्यू टाकायचे असतील तर ॲरेमध्ये टाकायला लागतात. ॲरे ऑफ ॲरे. पहिली प्रॉपर्टी आहे की नेम कॉमा स्टुडंट सनी घेऊया. नेक्स्ट ॲरे त्याचं एज काय आहे त्याचं 24. नेक्स्ट ॲरे आहे त्याची सिटी म्हणजे त्याचं पुणे, आणि त्याचं पिनकोड आहे त्याचे 5106. त्याला मला इटरेट करायचं आहे. इटरेट फॉर, आणि त्याला इटरेट करण्यासाठी आपण काय करतो, नेमकं एक व्हेरिएबल घेतो. तर व्हेरिएबलला त्याला 2 प्रॉपर्टी लागतात, एक आहे म्हणजे की, आणि नेक्स्ट आहे की व्हॅल्यू. आणि फॉर ऑफ लूप आहे. कशावरती इटरेट करायचं आहे तर स्टुडंटवर कर्ली ब्रेसेस चालू, त्याच्यात कन्सोल डॉट लॉग. आता त्याची आपल्याला की पहिल्यांदा बघायचं आहे. की त्याचं परत डबल ब्रेसेसमध्ये कोलन कॉमा त्याची व्हॅल्यू. ओके, CLS नोडमध्ये मला फॉर ऑफ लूप प्रिंट करायचं आहे. तर झालं, जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्ट प्रिंट होतं, एक भेटते की आणि एक व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण फॉर लूप खास करून मॅपसाठी ऑब्जेक्टसाठी त्याची व्हॅल्यू भेटते, तसं आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे की फॉर इच लूप, सेम कंडिशनमध्ये फॉर इच पण त्याच्यावरती इटरेट होतो. फॉर इच डॉट JS कॉपी पेस्ट करतो डिक्लेरेशन, आणि स्टुडंटमध्ये फॉर इचमध्ये आपण एरो फंक्शन वापरू. त्याच्या प्रॉपर्टी कन्सोल डॉट लॉग. डॉट लॉगमध्ये मला प्रिंट करायचे त्याची व्हेरिएबलची नावं. त्याला 2 इनपुट पॅरामीटर्स भेटतात. एक म्हणजे की, इथं तुम्ही तुमच्या युजर डिफाईन्ड नावं देऊ शकता, जसं आपण व्हेरिएबलला नाव देतो तशी. पण की व्हॅल्यू जरा स्टँडर्डायझेशन वाटतं. की
कॉमा डबल कोटमध्ये आणि त्याची व्हॅल्यू सेम प्रिंट होणार, फक्त मध्ये CLS नोडमध्ये फॉर इच लूप. कळलं असेल तर 3 टाईप करा. बोला था ना कि 300 आदमी आएंगे, ठीक है. नहीं बोला था हम लोग ना कि 300 का रहता है, इधर आया नहीं लोग 300 बोला था. पागल लोग हटा दिए. बराती आए थे 150 से ऊपर. बाकी यहाँ से आधा इधर पहुँच नहीं पाया था, आधा इधर सबसे लास्ट में हम लेके आए थे 4-5 गाड़ी सभी ला रहा था. तो उनका घर गली में है ना. अरे भैया इतना कंजेस्टेड जगह था, इसमें पूरा बराती आ जाएगा लगता था आपको. गली में था जो. तर रिपीट सांगते एकदा की पहिल्यापासून मॅप हे काय ना ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय की युनिक व्हॅल्यूजची पेअर ठेवतं की आणि व्हॅल्यूज, आणि त्याला डिक्लेरेशन करताना न्यू या कीवर्डने डिक्लेरेशन करायला लागतं. जसं की आपण C++मध्ये बघतो की एखादा ऑब्जेक्ट जर क्रिएट करायचा असेल एखाद्या क्लासचा, त्यावेळेस आपण न्यू या कीवर्डने करू शकतो. तर आपल्याला काय करायचं, एक लेट नवे व्हेरिएबल क्रिएट केलं, त्याला मॅप असाइन केलं, ऑब्जेक्ट असाइन केला, कन्सोल डॉटमध्ये एम्प्टी मॅप क्रिएट केला, प्रिंट केला. नंतर त्याच्या एक मेथड्स आहेत, 5 मेथड्स आहेत मेन. जसे की सेटनं काय होतं की त्यात इन्सर्ट एलिमेंट होतं, आणि इन्सर्ट एलिमेंट करताना जी की आहे ती आपल्याला डबल कोटमध्ये द्यायला लागते, आणि तिची जी व्हॅल्यू आहे राईट साईडची ती आपल्याला त्याच्या टाईपनुसार, जर स्ट्रिंग असेल तर डबल ब्रेसेसमध्ये, जर त्याचा नंबर असेल तर नंबर टाकायचा, जर बुलियन व्हॅल्यू असेल ट्रू ऑर फॉल्स तर ट्रू ऑर फॉल्स टाकायचं. आता हे प्रिंट करून म्हणतो मी. CLS नोड सेट. ओके, नेक्स्ट त्याची मेथड आहे की गेटमध्ये काय करते की जर त्याची व्हॅल्यू मॅप या ऑब्जेक्टमध्ये जर असेल व्हॅल्यू तर रिटर्न ट्रू करतं. सॉरी, ट्रू नाही, त्याची व्हॅल्यू रिटर्न करतो. जर इथं मी सिटी टाईप केलं आहे, सिटी जर व्हॅल्यू त्यात असेल तर इथे पुणे येणार, जर सिटी त्यात नसेल त्यावेळेस अनडिफाईन्ड येणार की त्यात ते व्हॅल्यू सापडतच नाही. नेक्स्ट मेथड आहे की हॅजनं काय होतं की रिटर्न करताना ते बुलियन व्हॅल्यू करतं, ट्रू ऑर फॉल्स. चौथा आहे की त्याची साईज. जर आपण डायरेक्ट स्टुडंट या ऑब्जेक्ट या मॅपवरती जर साईज हा फंक्शन वापरलं तर डायरेक्ट त्याची साईज भेटते. आणि नेक्स्ट आहे की डिलीटने आपल्याला त्यातला जर कोणता की व्हॅल्यू पेअर डिलीट मारायची असेल त्यावेळेस डिलीट करू शकतो. आणि एकाच वेळेला सपोज तुम्हाला असं सेट एक न ॲड करता जर मल्टिपल ॲट अ टाईम करायचं असेल तर ॲरे ऑफ ॲरे करायचा. त्याचा ॲरे ऑफमध्ये काय डायरेक्ट इनिशियलायझेशनला मॅप टाकायचा, मॅप फंक्शनमध्ये एक सिंगल ॲरे, आणि त्याच्या आतमध्ये ॲरे टाकायचा, आणि कॉमा सेपरेबल त्याच्या व्हॅल्यू ॲड करत जायचं. आणि त्यासाठी इटरेट करायसाठी 2 लूप असतात, एक फॉर ऑफ आणि फॉर इच. त्या 2 प्रॉपर्टी रिटर्न करतात. पॅरामीटर म्हणजे काय करतात, फॉर ऑफ या स्टुडंटवरती अप्लाय ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला 2 प्रॉपर्टी लागतात, एक असते की आणि एक असते व्हॅल्यू. की म्हणजे काय, लेफ्ट साईडची जी की आहे ती या व्हेरिएबलमध्ये येते, आणि राईट साईडची जी व्हॅल्यू आहे ती या व्हेरिएबलमध्ये येते. जर इथं तुम्ही टाकलं की var1, इथं टाकलं आपण var2, तर ॲक्सेस करताना आपण खाली var1 var2 var2. आता मला याचं प्रिंट करायचं आहे, सेम आहे असं आउटपुट प्रिंट होणार जसं की मगाशी मी सांगितलेलं. नोड
फॉर इच. ओके, क्या बोले कळलं नव्हतं त्याने, सांगा मला कळलंय का नाही. लोगों का कितना तो देखते चलिएगा. कैसा कैसा बताना था, इसका पता याद है. सोफा मोटा मोटा था क्या, मोटा. नेक्स्ट आहे की मेरा भी दोस्त है पर सेट. नाम सेट म्हणजे काय की कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. लड़की सेम आपण जसं मॅप वापरतो तसंच सेट आपण वापरायचं आहे. नहीं सेट सेटला त्याचे वेगळे हे टाईप पडतात. पहिल्यांदा आपण ॲड घेऊ, ॲड डॉट JS. त्याचा सिंटॅक्स सेमच आहे, लेट स्टुडंट नाहीतर नंबर्स घेऊ. नंबर्समध्ये इज इक्वल टू न्यू या कीवर्डने सेट केलं. सेट त्याचं फंक्शन, त्याच्यात मला ॲट अ टाईम मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर करायचे आहेत. 10, 20, 30, 40 आणि 50. आता ज्यावेळेस हे प्रिंट होईल त्यावेळेस हे मॅपवानी प्रिंट होणार. कन्सोल डॉट लॉग आणि नंबर्स. पहिल्यांदा डायरेक्टरीमधून बाहेर आलं पाहिजे. CD मॅपमध्ये सेट नोड आणि ॲड डॉट JS. ॲड डॉट JS केले की तर त्याच्या व्हॅल्यूज प्रिंट झाल्या की सेटमध्ये 5 एलिमेंट आहेत. सपोज मी आता इथे मी तुम्हाला सांगितलं की युनिक कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स. इथं मी डबल टाकलं कॉमा सेपरेटेड 30, कॉमा सेपरेटेड 10, तर ते त्या व्हॅल्यू काउंटच करत नाही. बघा व्हॅल्यू आपल्या किती आहेत त्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर इथं 7 प्रिंट व्हायला पाहिजे होता, पण ते काय की युनिक व्हॅल्यूज घेतात. जसं की तुम्ही SQL मध्ये बघितलं असेल की प्रायमरी की म्हणतो आपण. प्रायमरी काय करते, युनिक व्हॅल्यू घेते, प्रत्येक वेळेस नंबर 1 ने इन्क्रीमेंट करते. तसं सेट ही मेथड आहे कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. जर आपल्याला कोणत्या एखाद्या ॲप्लिकेशनसाठी जर युनिक व्हॅल्यूज जर पाहिजे असतील त्यावेळेस आपण सॉर्ट करण्यासाठी डेटा वगैरे सेट मेथड वापरू शकतो. त्यात ते त्याच्या ॲड करायचे आहे मला त्यात एलिमेंट. तर ॲड करताना काय करायचे आहे, नंबर्स डॉट ॲड आणि मला तर ह्यात 100 ॲड करायचे. 100 ॲड केल्यानंतर सेमीकोलन नंबर्स, परत अजून काय करायचं मला ॲड. तर इथे टाकायचे 200 आणि आता मी ते प्रिंट करतो. कन्सोल डॉट लॉग नंबर्स. CLS नोड फाईलचं नाव @.js आणि एलिमेंट ॲड करताना ते लास्टला ॲड करतं. युनिक व्हॅल्यूज डबल रिपीटेड व्हॅल्यू असेल तर घेतच नाही. मेन म्हणजे तुम्ही जर इथे ॲड केलं नंबर्स डॉट ॲड, मी आता इथं करतो 20 ॲड करायचे आहे मला. तर 20 त्यात ॲडच झालं नाही आणि असं याला प्रिंट झालं. नेक्स्ट आहे त्याचं जसं सेम डिलीट डॉट JS. तर मला इथे डिलीट करायचं नंबर्स डॉट डिलीट. आता डिलीट कोणती व्हॅल्यू करायचे,
यातलं मला सपोज 10 डिलीट मारायचं आहे. आणि त्यावेळेस जर डिलीट मारायच्या अगोदर एकदा प्रिंट करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की डिलीट होते का नाही ते. CLS नोड आणि डिलीट. तर वा 10 डिलीट झाल्या, 10 व्हॅल्यू डिलीट झाल्या. तुमसनीची एक असाइनमेंट आहे, घरी जाऊन ट्राय करा. हॅज सेम जसं मॅपचं आहे तसं क्लिअर आणि साईज. यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू पाठवणार आहे. क्लिअरला आपण काहीच पाठवणार, डायरेक्ट क्लिअर होतं. आणि साईजला आपण काहीच रिटर्न घेत नाही. ह्या तुम्हाला घरी जाऊन ट्राय करायचं आहे. सो कळलं असेल तर 4 टाईप करा सेटचं. डिस्ट्रक्चरिंग, स्प्रेड आणि रेस्ट. नेक्स्ट आहे की टाईप होते डिस्ट्रक्चरिंग. डिस्ट्रक्चरिंग काहीतरी आहे ते. डिस्ट्रिंग म्हणजे काय की तुमचा डेटा जो आहे तो एका तोडून व्हेरिएबलमध्ये असाइन करणे. सपोज ECMAScript 6 2015 याच्या अगोदर डिस्ट्रक्चरिंग जिरायची ओल्ड मेथड धावतो कसं व्हायचं. लेट सपोज आपण एक ॲरे घेतला आहे ARR नावाचा, त्याला आपण असाइन केले व्हॅल्यू 10, 20, 30, 40, 50 आणि त्याला आपण असाइन केलं ह्या ॲरेमधल्या व्हॅल्यू. सपोज लेट ARR1 इज इक्वल टू ARR ऑफ 0 इंडेक्स. कॉपी पेस्ट करतो आणि 1 2 3 4 5 ARR ऑफ 2, ARR ऑफ 3, ARR ऑफ 4, ARR ऑफ 5. त्याच्या व्हॅल्यू ARR ऑफ 1, 2, 3, 4 आणि आपण त्याला आता console डॉट लॉग एक आहे की त्याचा आपण होल ॲरे कॉमा सेपरेटेड ARR. आणि नेक्स्ट लाईन आपल्याला प्रिंट करायचं आहे की त्याचे तुकडे तुकडे केलेले console डॉट लॉग destructured array. Bytes of array comma
आज तक किसी अपन के ARR के सामने of गए 1, मंदिर में आए, तिलक comma, होता है, ARR किसी और के बराबर of 2, तिलक यहाँ लग रहा है, सब AR सब तिलक। अगर एक कहीं एक यहाँ से हम कहीं नहीं गए तो होता है। और जो 1 2 3 4 सीधी बात। 0 बाकी अगर आप 1 2 यहाँ 3 बैठ 4 जाए, आणि 5 1 2 एकदम बोल 3 सकते हैं। 4 5 सुबह सुबह उठे थे 6। सुनिए ना, डिस्टर्ब हो रहा है, लेक्चर चालू है। शांति जगह करना पसंद है। आपका वो गुनाह है क्या? स्क्रीन दिसते का? आवाज येतोय का? 1 टाईप करा. डिस्ट्रक्चरिंग. कौन सा बात है बोला? ओके. सो आपण काय केलं आहे, एक ॲरे घेतला आहे, त्यात आपण नंबर्स नावाचा ॲरे प्रिंट स्टोअर केला आहे. 10 20 30 40 50 ह्या त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या. नंतर काय केलं की त्याला तुकड्यात एका ॲरेला आपण असाईन केलं आहे ARR 0. ARR 0 म्हणजे काय, 10 हे व्हॅल्यू ARR 1 मध्ये स्टोअर केले, ARR 1 ची व्हॅल्यू ARR 2 मध्ये केली, ARR 2 ARR 3 मध्ये केली, ARR 3 ची व्हॅल्यू ARR 4 मध्ये केली, ARR 4 ची व्हॅल्यू ARR 5 मध्ये केल्या. आणि नंतर console.log मध्ये पहिल्यांदा काय केले, होल ॲरे प्रिंट केला आणि नंतर ज्या तुकडे केलेत त्यांची व्हॅल्यू प्रिंट केल्या. त्यात ॲक्सेस करायच्या. पहिल्यांदा फोल्डरमध्ये आलो, CD डिस्ट्रक्चरिंग आणि त्या फाईलचं नाव, सॉरी सेव्ह करायचं राहिलं, .js. तर बघा असं ह्याला म्हणते ती डिस्ट्रक्चरिंग. ही झाली जुनी मेथड. एक न्यू मेथड काय आहे, ओ न्यू .js सी सेव. आता न्यू मेथड की एवढं सगळं मला नको आहे. आणि बरं बघू लागल्यानंतर याचं लेट एक व्हेरिएबल घेतलं, ॲरे ऑफ व्हेरिएबल, सपोज A, B, C, D, ABCD, E. त्याला आपण असाइन केलं फुल ॲरे. ही फक्त न्यू मेथड आहे. 3 4 5 A, B, C, फिर ये है, अरे सुनो ना डिस्टर्ब हो रहा है, D, और ये है E, सॉरी हे आहे E. सेव्ह केलं आणि आपण CLS पण क्लिअर स्क्रीन केली. नोड आणि त्या फाईलचं नाव. ओल्ड आणि न्यूमध्ये फक्त याच फरक आहे की पहिला आपण डायरेक्ट ॲरे डिक्लेअर करून, ॲरे डिक्लेअर आपण काय करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो लेटना, पण अख्खा ॲरे डिक्लेअर करत नाही. ह्या न्यू मेथड ह्याला डिस्ट्रक्चरिंग असं म्हणतात. कळलं असेल तर 2 टाईप करा.
रिपीट पाहिजे असेल तरी पण सांगा. ओके. सो नेक्स्ट मेथड आहे, नेक्स्ट टॉपिक आहे की स्प्रेड. स्प्रेड म्हणजे स्प्रेड ऑपरेटर .js. स्प्रेड ऑपरेटर म्हणजे काय की स्टार जिथं पण हे 3 डॉट येतात, डॉट त्याला स्प्रेड ऑपरेटर म्हणतात. स्प्रेड ऑपरेटर म्हणजे काय की ॲरे किंवा ऑब्जेक्ट त्याला फोडून दुसऱ्यामध्ये टाकणे, एक्सपांड करणे, त्याला स्प्रेड ऑपरेटर म्हणतात. की एखादा ॲरे त्याला हाय असं कॉपी करायचं दुसऱ्या ॲरेमध्ये, तर त्यावेळेस स्प्रेड ऑपरेटर वापरतात. जसं की लेट ARR इज इक्वल टू आपण प्रिंट केलं सपोज 10, 30, 50, 70. ओके, मला हा ॲरे लेट ARR 1 मध्ये कॉपी पाहिजे, तर मी काय करणार 3 डॉट आणि ARRचं नाव, ॲरेचं नाव तुमच्या. ओके, console.log त्याचं प्रिंट ARR आणि console.log ARR 1 प्रिंट केलं तर सेम ॲरे प्रिंट होणार. CLS CD डायरेक्टरी CD मध्ये आपल्याला स्प्रेडमध्ये जायचं आहे आणि त्या फाईलचं नाव. तर बघा, हा आहे स्प्रेड ऑपरेटर. सपोज आता तुम्हाला 2 ॲरे एकत्र करायचे, कॉन्कॅट करायचे स्प्रेड ऑपरेटर यूज करून. तर concat.js एक ॲरे घेतला मी, लेट fruits फ्रुट्स नावाचा ॲरे घेतला. त्यात व्हॅल्यू ठेवल्या ॲपल, बनाना, मँगो आणि नेक्स्ट ॲरे घेतला लेट मोर फ्रुट्स म्हणून ॲरे घेतला. त्यात टाकलं मी स्ट्रॉबेरी, नेक्स्ट पाइनएप्पल, नेक्स्ट बनाना, लिची आणि आता मला हे 2 ॲरे कॉन्कॅट करायचे. मी त्यांना एक व्हेरिएबल घेणार ऑल नावाचं, त्याला स्प्रेड ऑपरेटरनं कोणता पाहिजे, फ्रुट्स एक पाहिजे आणि कॉमा स्प्रेड ऑपरेटर मोर फ्रुट्स. हा झाला तुमचा कॉन्कॅट स्प्रेड ऑपरेटरने. console.log मध्ये ऑल प्रिंट केलं, क्लिअर स्क्रीन नोडमध्ये concat.js. तर बघा एक ॲरे घेतला फ्रूट नावाचा, त्यात आपण 3 व्हॅल्यूज स्टोअर केल्या. नेक्स्ट घेतला मोर फ्रूट नावाचा ॲरे, त्यात 3 एक्स्ट्रा व्हॅल्यूज ॲड केल्या. स्प्रेड ऑपरेटर युजिंग त्या कॉन्कॅट केल्या आणि ते ऑल व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि ऑल व्हेरिएबल 5 नंबरच्या लाईनला पण प्रिंट केलं. तर सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट झाली. कळलं असेल तर 4 टाईप करा.
सॉरी 3 टाईप करा 3. स्प्रेड ऑपरेटर अरे कॉन्कॅटिनेशनसाठी जास्त वापरत आहेत. उल्टा सोच रहा है, उल्टा 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 कितना भी बिगड़ा हुआ होगा ना स्प्रेड. कितना भी बिगड़ा हुआ होगा ना आधी बात सही हो जाती स्प्रेड. ओके. सो नेक्स्ट आहे की रेस्ट ऑपरेटर. रेस्ट ऑपरेटर पण सेम आहे, फक्त यूज्ड इन ॲरेज आणि यूज्ड इन फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे काय, आता स्प्रेड झाल्यानंतर आहे रेस्ट. सिंटॅक्स सगळं सेमच आहे, 3 डॉटच येतात दोघांमध्ये पण. पहिल्यांदा घेऊ की मल्टिपल पॅरामीटर्स फंक्शनमध्ये. मल्टिपल पॅराम स्प्रेडमध्ये झालं, आपल्याला रेस्टमध्ये टाकायचं आहे. मल्टिपल पॅराम पॅराम डॉट JS. ओके. एक आता नॉर्मल फंक्शन म्हणून फंक्शनला नाव देऊ सम. ओके. त्याला पास होणार आहे कन्सोल डॉट लॉग आणि एक व्हेरिएबल येणार आहे त्याला. सपोज नम नावाचं एक पॅरामीटर पाठवला आणि आपण त्याला प्रिंट केलं. ओके. आणि आपण इथे याला फंक्शनला कॉल केलं, त्याला आपण 10 ही व्हॅल्यू पाठवली. तर cd डॉट डॉट cd मध्ये आपल्याला रेस्ट पाहिजे. CLS क्लिअर केली. नोड मल्टिपल पॅरामीटर्स. ओके. नॉर्मल फंक्शन आपलं असं आपण काम करतो. तर नेक्स्ट काय की आपण काय करणार, सपोज आपण मला 2 पॅरामीटर पाठवायचे, सेमच आहे, त्याचा डेटा टाईप नंबर्सच आहे. नेक्स्ट आहे 30, सपोज 40. त्या केसमध्ये आपण काय करणार, इथं 4 व्हेरिएबल घेऊ शकता. ओके. num2 कॉमा नंबर 3 कॉमा num4. असं तुम्ही पॅरामीटरपासून एक व्हेरिएबल्स तुम्ही स्टोअर करू शकता. त्यात हे सगळं तुम्हाला सिंटॅक्टिकल शुगर म्हणतात त्याला, की कमी लाईनमध्ये कोड लिहायचं असेल त्यामुळे रेस्ट ऑपरेटर वापरणार फंक्शनमध्ये. रेस्ट ऑपरेटर म्हणजे काय, सेम इथे येणार फक्त डॉट 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 झाला. अक्का तुमचा हा किती पण इथं व्हॅल्यू तुम्ही पाठवले, 50 60, या सगळ्या ऑपरेटर या नम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतात. ओके. तुम्ही जर प्रिंट केलं मल्टिपल पॅरामीटर्स तर अक्का ॲरे प्रिंट झाला. तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात की रेस्ट आणि स्प्रेडमध्ये फरक आहे, की ज्यावेळेस आपण फंक्शनमध्ये हे ऑपरेटर वापरतो 3 डॉट, त्यावेळेस त्याला रेस्ट म्हणतात. आणि ज्यावेळेस स्प्रेडमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲरेवरती एखादे काम करता त्याला स्प्रेड ऑपरेटर म्हणतात. सपोज आता मला ते रिड्यूस हे फंक्शन वापरायचं आहे. रिड्यूस म्हणजे काय की त्याची बेरीज वगैरे करायची असेल तर रेस्टमध्ये गेलो रिड्यूस डॉट JS. ओके. एक फंक्शन घेतलं ॲड नावाचं,
त्यात त्याला मी रिटर्न करतो. रिटर्न काय केलं, नम म्हणजे नमच घेऊ, डॉट रिड्यूसमध्ये एक त्याला पॅरामीटर येणार आहे टोटल कॉमा नम, आणि त्यात एरो फंक्शन वापरलं आपण, टोटल अधिक तुमचा नंबर आणि कधीपासून चालू करायचं आहे त्याला, की 0 पासून चालू करायचं आहे. ओके, आता ॲड फंक्शनला मी कॉल केलं. ॲड फंक्शनला मी पॅरामीटर पाठवले 10, 20, 30, 40 आणि त्याचं रीट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. लेट कन्सोल डॉट लॉग रिटर्न, आणि इथं स्टोअर केलं नम. ओके, हां बरोबर आहे. मी रिड्यूस CLS केलं. reduce.js, reduce is not a function, सॉरी, ज्याच्यावर काम करायचं पॅरामीटर तेव्हा राहिलंच. क्लिअर स्क्रीन आणि reduce.js. हां, तर आपण त्याला चार व्हॅल्यू पाठवल्या, 110, 20 आणि 30 आणि 40 फंक्शनला. तिथं आपण रेस्ट ऑपरेटर वापरून नम या व्हेरिएबलमध्ये एक ॲरे स्टोअर केला. ॲरे स्टोअर केल्यानंतर आपल्याला ॲरेच्या इनबिल्ट मेथड्स आहेत. म्हणालेलं की जसं की इंडेक्स जर काढायचे असेल, त्या स्लाइस वगैरे ॲड, इन्सर्ट, अपडेट जर त्या एलिमेंटवरती काही काम करायचं असेल तर आपण काय केलं, नम हा काय ॲरेवरती रिड्यूस ही इनबिल्ट मेथड वापरली. इनबिल्ट मेथड वापरल्यानंतर आपण काय केलं, त्यात एक ॲरो फंक्शन वापरलं. त्यात 2 पॅरामीटर्स घेतात, टोटल आणि नम. टोटलमध्ये आपण काय केलं की तुमचा जुना नंबर म्हणजे काय, जुना नंबर काय, हा पहिले व्हॅल्यू त्यापासून चालू कर. आणि कधीपासून चालू करायचे आहे, तुमचा 0th इंडेक्सपासून चालू करायचे आहे. असं हे वास्ट आहे, थोडं कळलं नसेल तर राहू द्या. हे कधीतरीच क्वचितच वापरते तेवढं वास्ट लेवलला, पण माहीत असलेलं चांगलं आहे. कळलं असेल तर 4 टाईप करा. कभी चाचा को नहीं बोले ऐसा, मान लीजिए कितना सीधा लोग. रिड्यूस नेक्स्ट लेवलला ज्यावेळेस अँग्युलर वगैरे चालू त्यावेळेस वापरलं ना, त्यावेळेस कळलं. कारण की रिड्यूस आणि फिल्टर आहे ना, ते क्वचितच कधीतरी वापरतात. फक्त या लेवलपर्यंत अंडरस्टँडिंग तो आमचं झालं पाहिजे की कुठली व्हॅल्यू कधी काय काय वापरायला येईल. कारण की पुढे जाऊन वास्ट होत परत काय कळत नाही की लेक्चरमध्ये काय चाललंय. रोजच्या रोज अभ्यास करा त्यासाठी. दोघांनीच कळलंय का? नसेल कळले तर 0 टाईप करा.
सो तर आपलं जे बेसिक आहे ते आज सगळं जावास्क्रिप्टचं क्लिअर झाले. नेक्स्ट लेक्चरपासून आहे ना आपण डॉम मॅनिप्युलेशन चालू करणार आहे. त्यात आउटपुटच्या मेथड्स फंक्शन्स वगैरे ते चालू करणार आहे. इथपर्यंतचं सगळं प्रॉपर करा. एक बाय एक आपण सगळं ते वापरणार ॲप्लिकेशन बनवताना. क्वेश्चन कोणाचा असेल तर विचारा, अदरवाईज लेफ्ट केलं तरी चालेल. लोग में एक दिक्कत तो है, परिवर्तन बैकग्राउंड से पहुंचता नहीं, ये चीज़ है. बनवा से करता ज़्यादा सारी मालूम डिटेन कर लेगा तो वो काम करेगा, अपने रहेगा, अपने पैसे